Hello, this is the very creepy things. I'm gonna say it. आज मी एक मूवी बघितला इंटेन्स्टेलर. म्हणजे हा मूवी मी खूप दिवसापासून पाहण्याचा प्रयत्न करत होतो, बट खूप बोर वाटल्यामुळे तो पाहिला नाही. पण जेव्हा मी हा आज मूवी बघितला इंटेन्स्टेलर इतका अरे इतका भयानक मूवी आहे ना. का स्टोरी रायटिंग, आय थिंक जो रायटर आहे ना तो एक सायंटिस्ट आहे. Let me show you. You see my left hand, you see my right hand, and okay. You see my left hand is right here. This is my right hand is right here, and this is my leg. You see his leg. Okay, right now I'm going to show you the something you didn't believe it. This is the X dimension. This is the Y. Sorry, this is the X dimension. This is the Y dimension, and this leg is the Z dimension. There are the three dimensions which are, we know that three dimension is a X, Y and Z. These dimension we use it all the time. Like first is horizontal, vertical, and this is Z dimension. I don't know what is called. मला माहित त्याला काय म्हणते, but there is another dimension names time. टाइमचं पण एक डिमेन्शन आहे जो की फ्लो होत राहते, नेहमी कंटिन्युअसली फ्लो होत असते. आणि हा कधी कधी स्क्वीज आणि कधी कधी हा स्क्वीज होतो किंवा स्ट्रेच पण होतो टाइम. सो हाऊ इज दॅट कॅन पॉसिबल? आतापर्यंत आपण टाइमला स्ट्रेच करत होतो, स्ट्रेच, आणि कधी कधी स्क्वीज पण करत होतो. स्क्वीज म्हणजे व्हॉट इज टाइम स्ट्रेचिंग आणि टाइम स्क्वीजिंग, एक्झॅक्टली व्हॉट इज दॅट मीन्स. स्क्वीज याने 1 मिनिट कॉम्प्रेस कर, स्ट्रेच याने. सो टाइम इज अ फ्लेक्सिबल. सो हाऊ वी गन स्ट्रेच, म्हणजे आपण याला स्ट्रेच कशा प्रकारे करतो. युनिवर्स मधली एक कॉन्स्टंट स्पीड आहे, युनिवर्सची एक कॉन्स्टंट स्पीड जे स्पीड ऑफ लाईट आहे. स्पीड ऑफ लाईट आहे इज अ 3.8 into 10⁸ मीटर पर सेकंड स्क्वेअर ही स्पीड ऑफ लाईट आहे. जर आपण या स्पीडला अचीव केला तर देन तुमच्यासाठी टाइम खूप स्लो जाते. वी ऑल नो दॅट टाइम बहुत स्लो जाते. दॅट मीन्स जे टाइम आहे ते स्ट्रेच होते. सी अ स्ट्रेच म्हणजे तो होल असतो तो बहुत ही छोटा छोटा होत राहतो. त्यामुळे आपलं टाइम पण खूप हळू 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 होत होते ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे मानून घे का एक ट्रेन आहे ज्याची ट्रॅक ऑल ओव्हर अर्थवर आहे, आणि ते ट्रेन नियर अबाउट 3.8 into 10⁸ मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या स्पीडने रिव्हॉल्व होत आहे. तर त्या ट्रेन मधले बसलेले व्यक्तीचा 1 मिनिट जे पृथ्वीवर राहणारे लोक आहेत त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह बहुत ही कमी, आणि
नियर अबाउट यांचा 1 मिनिट म्हणजे इकडला नियर अबाउट 1 वीक शायद अदर्स पासून म्हणजे इथे टाइम बहुत स्ट्रेच होतो. तर स्क्वीज कुठे होतो? इज अ ब्लॅक होल. ब्लॅक होलमध्ये म्हणजे व्हॉट इज ब्लॅक होल? A black hole is some kind of thing which colors black. And why it is black? Because the gravity is really high. If the light couldn't म्हणजे आता कोणती रेज आहे, आपल्याला कोणती वस्तू दिसते कशी? आता हा माझा हात आहे, हा हात मला दिसत कसा आहे? तर फर्स्ट सनरेज, देन सनरेज माझ्या डोळ्यात चाललाय, त्यामुळे म्हणजे इथून इन्सिडेंट होत आहे आणि इथून रिफ्लेक्ट होत आहे. दॅट्स वाय आय सीन दॅट. कारण इथून रिफ्लेक्ट होत आहे म्हणजे सीन मला हे दिसून राहिलाय, हा हात मला दिसून राहिला. हा हात रिफ्लेक्ट काऊन होत आहे? कारण याच्यात कोणती ग्रॅव्हिटी नाही, या हातामध्ये कोणती ग्रॅव्हिटी नाही, कोणता फोर्स नाही जो लाईटला पकडू शकते. जर माझ्या हाताला नियर अबाउट 100G चा फोर्स असता, 100G जो आपल्या अर्थवर आहे तो 9.8G आहे, जे ब्लॅक होल मध्ये असते तो नियर अबाउट अबाउ 95 असते, अबाउ 95G, जो की बहुत ही मोठा ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर मानून घे याला नियर अबाउट 96% G आहे. या हाताला 96% ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो व्हॉट कुड हॅपन? लाईट येत आहे पण तो रिफ्लेक्ट नाही होणार. वाय? कारण इतकी जास्त ग्रॅव्हिटी हा हातात असल्यावर तो लाईटला रिफ्लेक्टच होऊ देणार नाही, तो पकडून ठेवेन, स्टोर करून ठेवेन, लाईक मॅग्नेट. एक मॅग्नेट दुसरा मॅग्नेट घे, अटॅच कर, अटॅचच राहतात, ते डिटॅच नाही होणार. वाय? कारण ते त्यांचा फोर्स इतका बॉन्ड आहे आणि त्यामध्ये इतका बॉन्डिंग आहे. त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटी इतकी बॉन्डिंग होत आहे का ते रिफ्लेक्टच नाही करत. इवन ए लाईट सुद्धा पण रिफ्लेक्ट नाही करत. दॅट्स वाय इट्स कलर्स ब्लॅक ऑफ ब्लॅक होल. म्हणजे म्हणूनच त्या ब्लॅक होलचा कलर ब्लॅक असते. ओके. अनदर थिंग म्हणजे अजूनपर्यंत ब्लॅक होलमध्ये आपण कधी गेलेलो नाही आहे, कधी म्हणजे व्हॉट इज इन दॅट, म्हणजे त्याच्यात आहे का वगैरे वगैरे, अजूनपर्यंत काही गेलो नाही त्याच्यात. इंटरस्टेलर मूवीमध्ये हा पर्सन आहे तो ब्लॅक होलमध्ये जातो आणि तिथे टाइम स्क्वीज होते, स्क्वीज आणि कॉम्प्रेस होते. कॉम्प्रेस याने एक्झॅक्टली होते का? त्याचा मला एक्झाम्पल द्यावं लागेल कारण हे सब्जेक्ट बहुतच कॉम्प्लेक्स आहे. आजची तारीख आहे 14 मे 2015, राईट. याच्या अगोदरचा दिवस कोणता आहे? 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7 ॲज कम्पेअर टू अ वीक. एक वीक. आता मी समजा असं स्लाइड करतो, समजा जर बोर्ड तर काही म्हणता नाही येणार वगैरे, मला सगळं थेरॉटिकली सांगायला लागेल, बट काइंडली यू नो दॅट. म्हणजे मी जेव्हा म्हणजे हे सगळं माझ्यासाठी जाईल ना, हे मला कळून जाईल मी का म्हणत आहे. तर इथे समजा जर हे स्पॅन आहे, डे आहे, हा 15, 14, 13, 12. स्क्वीज म्हणजे काय होते का आपण जो बघतो तो एक डे आहे, एक फुल एलॉंगेशन डे आहे. म्हणजे मी आता जो पाहून राहिलो, आता माझ्यासमोर काय एक मोबाईल आहे, फ्रंट कॅम आहे, त्यात मी पण आहे, अदर दॅन एक गेट सुद्धा आहे, गेटच्या मागे एक वॉल आहे, त्याच्या मागे कांबळेचं घर आहे, त्यांच्या मागे ग्राउंड आहे, त्यांच्या मागे एक सन, लाईट, झाडं मला दिसून राहिले, राईट. दिस इज द मीडियम. एक स्ट्रेच आहे जो स्पीड सोबत एलॉंगेट होऊन
कॉम्प्रेस आणि एक्सपांड, कॉम्प्रेस आणि एक्सपांड, कॉम्प्रेस आणि एक्सपांड होत असते. जर तू ब्लॅक होल मध्ये जाशील तर तेव्हा कॉम्प्रेस स्क्वीज होऊन जाते, पूर्ण स्क्वीज होऊन जाते. याने आपल्यासाठी टाइम बहुत ही फास्ट चालतो, बहुत फास्ट आपल्यासाठी. म्हणजे जो ट्रॅव्हल करताय ब्लॅक होल मध्ये त्या टाइम बहुत ही फास्ट चालते ॲज कम्पेअर टू अदर्स. तर जेव्हा आपण बघतो तेव्हा पीपल खूप स्लो चालत आहे. नाही, त्यात हे ना सांगितलं. सॉरी, माझं हे म्हणण्याचा उद्देश नव्हता. आय थिंक इज समथिंग डिफरंट नाव. आय डोंट नो, पण मी माझा दिमाग पूर्ण स्क्वीज करून टाकला पूर्ण. माझी एक मूवी पण आहे टाइम, इट्स रिलेट टू दॅट सब्जेक्ट, पण त्याच्यात मी इतकं कॉम्प्लेक्स सब्जेक्ट दाखवू शकत नाही, कारण मला वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी बनवायची आहे आणि असे सब्जेक्ट सगळ्यात लोकांना समजत नाही. ठीक आहे, कूल आहे, एकदम परफेक्ट आहे वगैरे वगैरे, बट वर्ल्डमध्ये सायंटिस्टच लोक राहत नाही. खूप सारे लोक राहतात, व्हेरियस काइंड ऑफ पीपल हु डझंट नो एनिथिंग अबाउट द टाइम, स्पेस, टाइम वगैरे वगैरे, याच्याबद्दल त्यांना काही माहीत नसते. त्यांना सिम्पली डिस्क्राईब करण्यासाठी एक स्टोरी जो सायंटिफिक तर आहे बट रिअली रिप्रेझेंट टू, जशी मी बनवतो स्टोरी, म्हणजे माझ्या फील्डमध्ये ॲक्शन असते जे की रिप्रेझेंट करते सायंटिफिक थिंग्सवर. तर मी इतके स्पेस टाइम रिलेटेड एकदम हार्डवेअर वगैरे नाही करू शकत. सो आय थॉट I think this is the okay, I just make a movie a time. Time. जाऊ दे, काय ऐकू नको, जस्ट डाउनलोड कर इंटरस्टेलर मूवी आणि पाहून घे बेटा. आणि तेव्हा तुला पूर्ण माइंड एकदम फ्रीज होऊन जाईल. तेव्हा तुला कळणार काय. गुड बाय.